हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्कॉलरली. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरलीमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे मराठी, इयत्ता 5वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातून. आज आपण एक सुंदर कथा किंवा एक सुंदर पाठ पाहणार आहोत. पाठाचं शीर्षक आहे सावरपाडा एक्सप्रेस. खरं तर आपला भारत देश जो आहे तो रत्नांची खाण आहे असं म्हणायला पाहिजे. रत्न कोणती? तर ह्या देशाला अनेक थोर लोक जे आहेत ते लाभलेले आहेत. मग ते तुमच्या संत महात्म्यांच्या रूपात असतील, देशभक्तांच्या रूपात असतील, किंवा आत्ताचं सांगायचं झालं तर खेळाडू सुद्धा ह्या देशामध्ये अगदी खूप निष्णात खेळाडू आपल्या देशाला लाभलेले आहेत. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे कविता राऊत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून तिनं खेळाचा सराव करत करत ती ऑलिम्पिक्स पर्यंत कशी गेली, राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तिनं आपल्या भारताची मान कशी उंचावली, हे सगळं वर्णन किंवा ही माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा स्कॉलरली एनहान्स द लर्निंग या चॅनलला. चला तर मग पाहूयात आपला पाठ सावरपाडा एक्सप्रेस. इयत्ता 5वी, विषय मराठी, चौथा पाठ सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. या ठिकाणी एक आपल्याला फोटो दिसतोय. कविता राऊत हिचा फोटो आहे, धावपटू आहे. तिच्याबद्दल हा पाठ आपल्याला आज पाहायचा आहे. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा. पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. खरंच दुर्गम भाग म्हणजे ज्या ठिकाणी जाणं खूप अवघड आहे, जाण्यासाठी सहज सोपा नसलेला, जिथे रस्ते नाहीत जाण्या येण्यासाठी, खडतर असं प्रवास करून तिथपर्यंत जाता येतं असा दुर्गम भाग. आणि तिथले रस्ते म्हटले म्हणजे मातीचा धुराळा, पक्के रस्ते जिथे नसतात अशा ठिकाणी पाण्यासाठी रोजची वणवण असते. भरपूर प्रमाणात पाणी ज्या भागात नसतं अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे लोक तिथे राहतात त्यांचं जीवन म्हणजे खरोखर दिव्य आहे. कारण ही रोजची परिस्थिती जी आहे तिचा सामना करत ते त्या ठिकाणी जीवन जगत असतात, हार न मानता जीवन जगत असतात. आणि अशी जी खेडीपाडी आहेत अशा खेड्यापाड्यांमध्ये खरोखर गुणवत्ता असते. आपण म्हणतो की फक्त शहरांमध्येच गुणवत्ता आहे का? तर नाही, गुणवत्ता ही खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा आहे, पण फक्त त्या ठिकाणी ती शोधावी लागते आपल्याला. असा एक भाग सावरपाडा. हा भाग या ठिकाणी आदिवासी पाडा आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असणारा हा पाडा. आणि या पाड्याचं नाव सर्वांना कळण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी असणारी एक साधी मुलगी, लाकूड फाटा गोळा करणारी, अनवाणी पायांनी चालणारी, जिचं नाव कविता राऊत असं आहे. तिनं थेट राष्ट्रकुल स्पर्धेत आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या भारत देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. त्यामुळे आज कविता राऊत ही सर्वांना माहिती आहे. ही आंतरराष्ट्रीय धावपटू आहे आणि एकदम साध्या, एकदम छोट्याशा अशा भागातून आलेली ही मुलगी गुणवत्तेच्या जोरावर तिनं थेट आशियाई क्रीडा स्पर्धेपर्यंत धडक घेतली आणि त्या ठिकाणी भारताचं आपल्या नाव जे आहे ते
जगामध्ये सर्वत्र उज्ज्वल केलं. हिचं बालपण जे आहे निसर्गाच्या सानिध्यात गेलं. पाड्यामध्ये राहणारी मुलगी आहे पाड्यावर, त्यामुळे निसर्गाचं सानिध्य आलं आणि तिची जी वाटचाल आहे ती खरं तर एक दीर्घ साधना म्हणून आपण तिच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण इतक्या दुर्गम भागातून येऊन एखादी मुलगी ही आंतरराष्ट्रीय धावपटू होते ही खरोखर साधी गोष्ट नाही. त्यासाठी अंगी गुणवत्ता असलीच पाहिजे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य आणि कांस्य अशी पदके कवितानं पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचं नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. त्यामुळेच तिला सावरपाडा एक्सप्रेस असं नाव दिलेलं आहे. चीनमधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. 10,000 मीटर इतक्या धावण्याच्या या स्पर्धेमध्ये कविताला खरं तर सुवर्ण पदक मिळालं असतं, परंतु काही सेकंदांनी तिची ही संधी गेली. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईनं काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. या ठिकाणी आशियाई क्रीडा स्पर्धा ज्या होत्या त्या चीनमध्ये झालेल्या होत्या. त्या ठिकाणच्या क्रीडा स्पर्धेमध्ये थोडक्यात तिचं सुवर्ण पदक चुकलं. अवघ्या चौथी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. शालेय जीवनापासूनच ती कविता जी होती ती खरं तर धावण्यामध्ये उत्कृष्ट होती, परंतु सुरुवातीला तिच्या आईवडिलांना तिचा हा गुण लक्षात आला नाही. पण तिच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासूनच अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. विजेंद्र सिंग जे तिचे प्रशिक्षक होते त्यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते असे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सूल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्न विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. खरं तर असे प्रशिक्षक मिळणं हे सुद्धा एक भाग्य आहे, ज्यांनी तिच्यामध्ये असणारे गुण हेरले आणि तिला सर्वतोपरी मदत केली. अगदी नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये मिलिटरी कॉलेजमध्ये सुद्धा तिला प्रवेश मिळवून दिला. तिच्या राहण्याचा प्रश्न देखील त्यांनी सोडवला. जवळजवळ 5 वर्ष ती त्यांच्या घरी राहत होती. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश एकापाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सूल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सूल परिसराची हीच भावना आहे. कवितानं जे घवघवीत यश मिळवलं होतं त्या यशामुळे अगदी तिच्या कुटुंबाचंच नाव सगळीकडे झालं असं नाही, तर ती ज्या परिसरात वाढली शिकली त्या हर्सूल परिसराचं सुद्धा नाव सर्वत्र झालं. त्यामुळं कुटुंबाप्रमाणेच त्या परिसरातील प्रत्येकाला आज कविताचा अभिमान वाटतो. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सूल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता.
कवितेचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक लय मोठी झालीये याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. खरोखर कविता ही मुलगी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून कष्टाने पुढे आली. फक्त पुढे आली असं नाही, आपल्या कुटुंबाचं, त्याचबरोबर ती राहत असलेल्या परिसराचं, आपल्या प्रशिक्षकांचं आणि संपूर्ण देशाचंच नाव तिनं उंच केलं. त्यामुळे तिचा सत्कार, त्याचबरोबर तिला घेण्यासाठी आलिशान गाड्या आलेल्या होत्या. त्या ज्या ठिकाणी ती मोठी झाली तो परिसर त्या दिवशी चक्क दिवाळी साजरी करत होता. सगळेजण तिला भेटण्यासाठी उत्सुक होती आणि तिचा प्रचंड अभिमान त्या सर्वांना वाटत होता. आणि त्या ठिकाणी ते सगळं पाहून तिची जी आई होती, साधी एकदम सरळ आई तिच्या डोळ्यात आपली लेक खूप मोठी झाली आहे असं जणू काही होतं आणि तिला त्या मुलीचा आपल्या प्रचंड अभिमान वाटत होता. ज्या वेळेला कविता बंगळुरू येथे गेली, विशेष प्रशिक्षण तिचं त्या ठिकाणी चालू होतं, तेव्हा दररोज एकदा तरी ती तिच्या आईशी फोनवर बोलत असे. आईशी असणारं तिचं नातं हे खरोखर खास असं होतं. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला एक वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. खरोखर तिच्या या यशामध्ये तिच्या आईवडिलांप्रमाणेच तिचे जे प्रशिक्षक होते विजेंद्र सिंग यांचाही खूप मोठा वाटा आहे. अगदी आपल्या पोटच्या मुलीसारखं त्यांनी तिला सांभाळलं होतं आणि तिच्या साठी जे काही म्हणून करता येईल, तिला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कुठल्याही व्यक्तीपुढे हात पसरण्यासाठी त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. आणि म्हणूनच आज कविताला आपण एवढ्या मोठ्या ठिकाणी पाहतो आहोत. गेल्या काही वर्षांपासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत तिला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. नागलीची भाकरी म्हणजे नाचणीची भाकरी. त्या ठिकाणी ती भाकरी जी आहे आणि भाजी ह्या दोन गोष्टींपासून तिला लांब राहावं लागतंय, कारण ती सध्या कुठे आहे तर बंगळुरू इथे क्रीडा केंद्रामध्ये ती प्रशिक्षण घेत आहे. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. PT उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. रिकाम्या जागेसाठी हा प्रश्न येऊ शकतो. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कटाक्षाने म्हणजे न चुकता ती त्या सर्व सूचनांचं पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो.
कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. असा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा पाठ होता. या ठिकाणी कविता राऊत ह्या आंतरराष्ट्रीय धावपटूबद्दल बरीचशी माहिती आपल्याला लेखक संतोष साबळे यांनी दिलेली आहे. कसं कसं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कविता आज या उच्च स्थानी पोहोचलेली आहे. त्याचबरोबर आपल्या आईवडिलांचं, कुटुंबाचं, आपल्या शिक्षकांचं आणि आपल्या परिसराचं, त्याचबरोबर संपूर्ण देशाचं नाव तिनं जगामध्ये उंचावलं आहे. त्याबद्दल खरोखर कविता राऊत हिचं मनापासून आपण कौतुक केलं पाहिजे, तिला आदर्श मानलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी स्कॉलरली सोबत राहा. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.